चला तर आपण आज मस्तपैकी बनवूया भुर्जी आणि पाव। तर आज मी बनवते अंडा भुर्जी। त्याच्यासाठी मी 5 अंडी फोडून घेतलेली आहे। ती 1 वाटी कांदा आहे, कोथिंबीर, अद्रक, लसूण, काळं तिखट, लाल चटणी, गरम मसाला, धने पावडर, हळद। इथं घेतली 2 टमाटी मोठी। तर आपण आता फोडणी टाकून घेऊया। आपण आता फोडणी टाकूया। फोडणीसाठी मी तेल ओतून घेतलेलं आहे। अगोदर अद्रक लसूण टाकून घेतलंय। अद्रक लसूण छान असं लाल झालं मी टाकून घेते कांदा। कांदा पण आपल्याला छान असं लाल करून घ्यायचा। तर छान असं कांदा लाल झालेला आहे। 5 मिनिटं मी कांदा भाजून घेतलेला आहे। ह्यात टाकते टमाटर। कांदा भाजल्याशिवाय टमाटर नाही टाकायचं। टमाटर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेते। तर मी 5 मिनिटं मीठ टाकून झाकून ठेवलेलं। तर टमाटर छान असं मऊ झालेलं आहे। तर टमाटर छान असं बारीक झाले। थोडेसे मसाले टाकून घेते। छान असे सगळे मसाले मी मिक्स करून घेतलेत। तर आता ही फोडलेली अंडी मी टाकून घेते। छान असं मिक्स करून घेते मी ह्यात। छान असं मिक्स करून घेतले। ह्यात टाकते मी थोडीशी कोथिंबीर। छान असं मी शिजवून घेतलेलं आहे। तर आपली मस्तपैकी तयार झाली पाव आणि अंडा भुर्जी।